वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये हे प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक 1, साखळी पूर्ण करा. म्हणजे जोड्या लावायच्या आहेत. 3 गट दिलेले आहेत. अ, आ आणि ई याच्या जोड्या लावायच्या आहेत. माथेरान, भौगोलिक स्थान निश्चिती, श्रीलंका, पनामा कालवा. दुसऱ्या गटामध्ये दिले चहा, अटलांटिक महासागर, कृत्रिम उपग्रह, पर्यटन. आणि तिसऱ्या गटामध्ये संदेशवहन, तृतीयक व्यवसाय, निर्यात, पॅसिफिक महासागर. आपल्याला साखळी पूर्ण करायची किंवा जोड्या लावायच्या आहेत. क्रमांक 1 माथेरान, त्याची जोडी आहे पर्यटन आणि तृतीयक व्यवसाय. नंबर 2 भौगोलिक स्थान निश्चिती, साखळी आहे त्याची कृत्रिम उपग्रह, संदेशवहन. 3 श्रीलंका, चहा, निर्यात. नंतर 4 पनामा कालवा, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर. अशा प्रकारे आपण साखळी पूर्ण केली किंवा जोड्या लावलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2 योग्य पर्याय निवडा. 1 तृतीयक व्यवसाय. तृतीयक व्यवसाय पाहूया आपण. पर्याय अ संसाधनांचा वापर, आ पक्का माल, ई कच्चा माल आणि ई उत्तर आहे माल वाहतूक. यापैकी अचूक पर्याय आहे माल वाहतूक हा तृतीयक व्यवसाय आहे. क्रमांक 2 नैसर्गिक बंदर. कोची, नंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नंतर दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल आणि नागपूर कार्गो हब किंवा मिहान प्रकल्प त्याला म्हणतात. तर नैसर्गिक बंदर यामधला आहे कोची. कोची हे नैसर्गिक बंदर म्हणून तो पर्याय निवडला. क्रमांक 3 ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक. पर्याय आहेत पर्थ, सिडनी. दुसरा पर्याय आहे पर्थ, व्लादिवोस्टोक. तिसरा पर्याय सिडनी, व्हँकुव्हर आणि पुढचा पर्याय आहे चौथा व्हँकुव्हर, व्लादिवोस्टोक. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्थ, सिडनी हा पर्याय आपण निवडला. प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा. 1 तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. 2 हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे आणि 3 भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. आपण याचं भौगोलिक कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1 तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. कारण पहिलं कारण तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक व्यवसायांप्रमाणेच निसर्गातून काही घेतले जात नाही किंवा द्वितीयक व्यवसायांप्रमाणे नवीन उत्पादनाची निर्मिती होत नाही. 2 प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनाला ग्राहक व बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य तृतीयक आर्थिक क्रियांद्वारे केले जाते. क्रमांक 3 तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये वाहतूक, संदेशवहन, व्यापार, पर्यटन, आरोग्य व शैक्षणिक सेवा इत्यादी सेवाभावी व्यवसायांचा समावेश होतो. 4 या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व त्याच्या बदल्यात मोबदला घेतला जातो. म्हणून तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये किंवा व्यवसायात सेवा आणि विनिमयाचा समावेश होतो. दुसरं कारण भौगोलिक कारण स्पष्ट करायचं आहे. हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. कारण 1 आधुनिक काळात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हवाई वाहतुकीचा विकास झाला. 2 जगात लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे होत असल्यामुळे याशिवाय लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढले. 3 हवाई वाहतूक जलद असल्यामुळे वेळेची बचत होते. क्रमांक 4 जगात दरडोई उत्पन्नात वाढ होत असून विमान वाहतुकीच्या मागणीत सतत वाढ होत आहे. 5 हवाई मार्गासाठी पोषक हवामान, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संदेशवहन, कुशल मनुष्यबळ, उत्तम व्यवस्थापन, अत्याधुनिक विमानतळ इत्यादी कारणांमुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. तिसरं भौगोलिक कारण स्पष्ट करायचं आहे. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. कारण पहिलं कारण जगातील विविध प्रदेशात हवामान, मृदा, वनसंपदा, खनिज संपदा, जलसंपदा, पाण्याचे स्रोत यात विविधता आणि असमानता आढळते. 2
त्यामुळे प्रत्येक प्रदेशात उपलब्ध साधनसंपत्तीचे स्वरूप आणि वितरण म्हणजे प्रमाण यातही तफावत आढळते. 3. यामुळे प्रादेशिक वितरणात विभिन्नता जाणवते. काही प्रदेशात साधनसंपत्तीचा तुटवडा तर काही प्रदेशात अतिरिक्त संपत्ती असते. 4. त्याचप्रमाणे लोकसंख्येचे असमान वितरण आणि त्या लोकसंख्येचे असमान राहणीमान यामुळे मागणी व पुरवठ्यात फरक पडतो. 5. या सर्वांमुळे व्यापाराची निर्मिती होत असल्यामुळे भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. 2. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. आणि 3. पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन. आपण टिपा सविस्तर स्पष्ट करूया. क्रमांक 1. संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. कृत्रिम उपग्रहाने संदेशवहन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. कृत्रिम उपग्रहाद्वारे दूरध्वनी, दूरमुद्रण, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसारमाध्यमांचे संदेशवहन अत्यंत जलद गतीने विस्तारित झाले. त्यामुळे रेडिओ व दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांचे प्रसारण, उदाहरणार्थ शैक्षणिक दूरचित्रवाणी आपणास दिसते. याशिवाय उपग्रह हे बहुउद्देशीय असून हवामान, भूगर्भ रचना, वनस्पती, भूजल साठे, खनिज साठे, पिकांवरील टोळधाड, शेती, आरोग्य, विमान वाहतूक, नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी उदाहरणार्थ चक्रीवादळ इत्यादीबद्दलची माहिती संकलनाचे काम कृत्रिम उपग्रहाद्वारे केले जाते. अवकाशात सोडलेले अगणित कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचे काम करतात. त्यातून पृथ्वीवरील विविध नैसर्गिक व मानवी घटकांबद्दल माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ रोजची हवेची स्थिती, आवर्त, हवामान अंदाज, एखाद्या ठिकाणचे अक्षांश रेखांश मिळवणे इत्यादींसाठी उपयोग होतो. अलीकडे या संदेशवहनाचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी होत आहे. उपग्रहाच्या माध्यमाद्वारे जगातील सर्व संगणक एकमेकांशी जोडून संगणकाचे आंतरजाळे विकसित करण्यात आले. 21व्या शतकात या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे संदेशवहनात क्रांतीच घडून आली. त्यामुळे जगातील एका प्रदेशातील माहिती दुसऱ्या प्रदेशापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण अत्यंत सुलभ, स्वस्त आणि वेगवान झाली आहे. 2. टिपा. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. एखाद्या विशिष्ट प्रदेशात तयार होणाऱ्या मालाचा ज्या भागात त्या मालाची आवश्यकता असते त्या भागांना वेळेवर पुरवठा करणे हे वाहतूक व्यवस्थेचे उद्दिष्ट असते. त्यामुळे मालाची काल उपयोगिता वाढते. वाहतूक व्यवस्थेमुळे कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक सुलभ होऊन अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास होतो. वाहतुकीचे मार्ग हे व्यापार व उद्योगधंद्याच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. वाहतुकीच्या मार्गांनी विविध उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल, मजूर आणि यंत्रसामग्री यांचा पुरवठा करता येतो. तसेच तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचविता येतो. ग्राहकाला पाहिजे ती वस्तू अथवा माल पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचते करणे, अर्थात मालाची अथवा वस्तूची स्थल व काल उपयोगिता वाढविणे अथवा ती प्राप्त करून देणे वाहतुकीमुळे शक्य होते. लोकांचे व मालाचे वितरण करताना तांत्रिक बदल स्वीकारून वितरणाला गती, कार्यक्षमता आणि सुरक्षितता प्राप्त करून देणे वाहतुकीमुळे शक्य होते. 3. टिपा. पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन. देशांतर्गत सर्व सेवा व उत्पादने यांचे एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय स्थूल उत्पादन होय. पर्यटनामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. हे उत्पन्न पर्यटकांना पुरविलेल्या विविध सेवांच्या मोबदल्यात प्राप्त होते. पर्यटनामुळे उत्पन्नात होणारी वाढ व त्यावरचा परिणाम अनेक प्रकारचा असतो. पर्यटनात खर्च केलेल्या रकमेचा विनियोग विविध प्रकारे होऊ शकतो. मिळणाऱ्या उत्पन्नात हॉटेल व्यवस्थापन, पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, वाहतूक, पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या वस्तू व इतर गरजांचे मूल्य भागवले जाते. अशा प्रकारे प्रत्येक वेळी हा पैसा वेगवेगळ्या लोकांच्या हाती जातो. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी याची मदत होते. म्हणजेच अधिकाधिक लोकांना या व्यवसायात रोजगार उपलब्ध झाल्यास एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सतत वाढ होत जाते. देशाला परकीय चलनाची कमाई झाल्याने गंगाजळीत भक्कम भर पडते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नात भरमसाठ वाढ झाल्याने अर्थव्यवस्था बळकट होते
आकाराने बऱ्याच लहान असणाऱ्या काही देशांच्या अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ मालदीव इत्यादी. प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा. क्रमांक 1, द्वितीयक व तृतीयक व्यवसाय. 2, चतुर्थक व पंचक व्यवसाय. आणि 3, जलवाहतूक व हवाई वाहतूक. आपण फरक स्पष्ट करूया 2 भागामध्ये. पहिल्या भागात द्वितीयक व्यवसाय आणि दुसऱ्या भागामध्ये तृतीयक व्यवसाय. 1, प्राथमिक श्रेणीतील व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उपभोग्य वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ वस्तू निर्माण करणारे उद्योग, ग्रामोद्योग इत्यादी. जे व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, लोकांना केवळ सेवा पुरवतात, अशा अनुत्पादक व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ व्यापार, पर्यटन, आरोग्य इत्यादी. 2, प्राथमिक व्यवसायातून प्राप्त झालेल्या उत्पादनांवर द्वितीयक व्यवसाय अवलंबून असतात. अनुत्पादक व उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. 3, या व्यवसायात वस्तूंचे किंवा पदार्थांचे रूपांतर केले जाते. उदाहरणार्थ कापसापासून वस्त्र निर्मिती. या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना विविध सेवा उपलब्ध होतात. 4, या व्यवसायात कुटीरोद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, वस्तुनिर्मिती या उद्योगांचा समावेश होतो. या व्यवसायामुळे मालाला स्थळ व काल उपयोगिता प्राप्त होते. विविध सेवा. 5, हे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्रात अधिक प्रमाणात चालतात. हे व्यवसाय ग्राहकाभिमुख आहेत. फरक दुसरा आहे. एका भागामध्ये चतुर्थक व्यवसाय आणि दुसऱ्या भागामध्ये पंचक व्यवसाय. 1, जे व्यवसाय केवळ ज्ञानाच्या आधारावर सेवा पुरवितात आणि चिंतन, संशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो, अशा अनुत्पादक बौद्धिक अथवा ज्ञानवर्धित सेवांना चतुर्थक व्यवसाय म्हणतात. जे व्यवसाय अतिबौद्धिक क्षमतेवर आधारित असतात व त्यांच्या आधारे सल्ला व मार्गदर्शन, निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतले जातात, अशा व्यवसायांना पंचक व्यवसाय म्हणतात. 2, हे व्यवसाय अनुत्पादक आहेत. हे केवळ ज्ञानाच्या आधारे सर्व व्यवसायांना सेवा पुरवतात. या व्यवसायातील लोक देशाच्या प्रगतीला दिशा देण्याचे काम करत असतात. 3, या व्यवसायात शिक्षक, अध्यापक, क्लार्क, प्रशासक इत्यादी सेवांचा समावेश होतो. यामध्ये व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधक, शास्त्रज्ञ, आर्थिक व कायदेशीर सेवांचा समावेश होतो. 4, वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, संख्याशास्त्री, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठातील शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी इत्यादी पेशांमधील व्यक्ती या वर्गात येतात. अतिशय उच्च कौशल्य असलेल्या व्यक्ती या वर्गात येतात. 5, हे व्यवसाय शहरांमध्ये केंद्रित असून ते राष्ट्राच्या आर्थिक विकासात योगदान देतात. हे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे विकसित राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये योगदान अनन्यसाधारण असते. तिसरा फरक आहे. एका भागात लिहायचं जलवाहतूक, दुसऱ्या भागात हवाई वाहतूक. 1, वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते त्या वाहतुकीला जलवाहतूक असे म्हणतात. वाहन जेव्हा आकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक असे म्हणतात. दुसरा मुद्दा, जलवाहतूक सर्वात स्वस्त वाहतूक आहे. हवाई वाहतूक सर्वात महाग वाहतूक आहे. तिसरा मुद्दा, जलवाहतुकीची वहन क्षमता जास्त असते. जहाजाच्या वजनापेक्षा जास्त मालवाहू जहाजे वाहू शकतात. वहन क्षमता मर्यादित परंतु मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्यास हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 4, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रत्येक देशाच्या विकासाला चालना देण्याचे कार्य जलवाहतूक करीत असते. नैसर्गिक आपत्ती, युद्धकाळात, दुर्गम भागात संपर्कासाठी हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 5, जलवाहतुकीचे स्वरूप व्यापक असून व्यवस्थापन सुलभ व कमी खर्चाचे असते. विमानतळासाठी सुरुवातीला भांडवली खर्च येतो. 6, जलवाहतूक हे अत्यंत सुरक्षित वाहतुकीचे माध्यम आहे. मालाची वाहतूक सुरक्षित होते, आदळआपट होत नाही. हवाई वाहतूक अत्यंत जलद वाहतुकीचे माध्यम आहे, त्यामुळे वेळेची बचत होते. प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. 1, व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. 2, वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो ते स्पष्ट करा. 3, कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे का असते. आणि 4, संदेश वहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार
आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, स्पष्ट करा. आता दीर्घोत्तरी प्रश्न आहे, म्हणजे मोठे प्रश्न आहेत याला. मोठे प्रश्न मोठं उत्तर. 1. व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तर. व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू व सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार आदिम समाजाकडून केला जात होता. त्यात फक्त वस्तूंची देवाणघेवाण होत होती. आता मात्र वस्तू आणि सेवा या दोहोंचाही व्यापार होतो. व्यापारावर अनेक घटकांचा परिणाम होतो. तो पुढील प्रमाणे. आता कोणकोणते घटक आहेत त्यातला पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. पृथ्वीवरील नैसर्गिक घटक साधनसंपत्ती यांचे वितरण असमान आहे. त्यामुळे मृदा, खनिजे, वने, भूमी, जल, कृषी उत्पादने इत्यादी संसाधने काही प्रदेशात मुबलक उच्च प्रतीचे आहेत तर काही प्रदेशात दुर्मिळ आहेत. अशा वेळी ज्या प्रदेशात कृषीसंबंधी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो ते अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात आणि याउलट ज्या देशात शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही अशा देशांना अन्नधान्ये आयात करावी लागतात. उदाहरणार्थ आखाती देश खनिज तेल निर्यात करतात. या देशात खनिज तेल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, त्या बदल्यात ते अन्नधान्य आयात करतात. दुसरा मुद्दा आहे किंवा घटक हवामान. पृथ्वीवरील हवामान सर्वत्र भिन्न स्वरूपाचे असते. शिवाय ऋतूनुसार त्यात बदलही होत असतात. या हवामानामुळे वस्तूचे उत्पादन, वाहतूक, समुद्राची स्थिती, बंदरांची स्थिती यावरही परिणाम होतो. प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर हवामानाचा परिणाम होतो. हवामानावर देशातील उत्पादनाचे प्रकारही अवलंबून असतात. उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय देश चहा, तांदूळ यांचे उत्पादन घेतात. हिमाच्छादन असलेले देश मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात. तिसरा मुद्दा आहे लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व वैविध्य यामध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. ज्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते तेथे विविध वस्तूंना सतत मागणी वाढत असते. याचा परिणाम व्यापारावर होतो. उदाहरणार्थ भारत येथे अन्नधान्याची आयात करावी लागते. लोकसंख्येची क्रयशक्ती व्यापारावर प्रभाव पाडते. ज्या देशाचा विकास झाला आहे तेथे दरडोई उत्पन्न अधिक आहे. अशा देशातील लोकांचे राहणीमान चांगले असते. त्यांची क्रयशक्ती जास्त असल्यामुळे उच्च प्रतीच्या विविध वस्तू व सेवांना वाढती मागणी असते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात. कमी लोकसंख्येमुळे उत्पादन कार्यात गुंतलेले कमी मनुष्यबळ हे त्याचे प्रमुख कारण असते. क्रमांक 4. संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. ज्यांचे जगभरात मूल्य अधिक असते यांना जगभर मोठी मागणी असून त्यामुळे व्यापारास चालना मिळते. उदाहरणार्थ चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, भारतातील काश्मीरी शाल व रेशीम, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट इत्यादी. क्रमांक 5. आर्थिक खर्च. हा उत्पादनातील मुख्य घटक असून काही उत्पादनाची देशात निर्मिती करण्यापेक्षा ती वस्तू दुसऱ्या देशाकडून आयात करणे स्वस्त होत असल्याने व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ एखाद्या देशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान, प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर चहा उत्पादक देशांकडून चहा आयात करणे सोयीस्कर होते. 6. निपुणता. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ इस्रायलने कोरडवाहू शेती आणि शेती अभियांत्रिकी यामध्ये स्वतःला विकसित करून ते आपल्या सेवा वाळवंटात शेती करणाऱ्या देशांना निर्यात करतात. जपान देखील जगभर आपले तंत्रज्ञान निर्यात करत असतो. 7. शासकीय धोरण. प्रत्येक देशाचे आयात निर्यात संबंधात धोरण असते. या धोरणानुसार काही वस्तूंच्या व्यापारावर निर्बंध असतात तर काही वस्तूंच्या व्यापारासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. उदाहरणार्थ भारताचे हायड्रोक्लोरोक्विन औषधाबाबतचे धोरण इत्यादी. 8. जागतिक परिस्थिती. व्यापार सुरळीत चालण्यासाठी जागतिक परिस्थिती पोषक असावी लागते. उदाहरणार्थ चीन. व्यापार मार्गावर असलेल्या देशात अस्थिर राजकीय परिस्थिती असेल तर त्याचा व्यापारावर परिणाम होतो. दुसरा प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न. वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो ते स्पष्ट करा. उत्तर. वाहतूक व्यवस्थेचे स्थान कोणत्याही देशाच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहतूक ही अशी सेवा किंवा सुविधा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो.
वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो. त्यात प्रामुख्याने प्रदेशाचे स्थान, भूरचना, हवामान, जलप्रणाली, वने इत्यादी घटक आहेत. त्यापैकी भूरचना, स्थान आणि हवामान हे प्रभावशाली भौगोलिक घटक आहेत. वाहतुकीवर भूरचनेचा प्रभाव झालेला दिसतो. भिन्न भिन्न प्रकारची भूपृष्ठ रचना असलेल्या प्रदेशात वाहतुकीचे स्वरूप भिन्न असते. जमिनीचा उतार तीव्र असलेल्या प्रदेशात वाहतूक मार्ग तयार करणे खर्चाचे व त्रासदायक असते. म्हणून दुर्गम पर्वतीय प्रदेशात वाहतुकीचा फारसा विकास होऊ शकत नाही. उदाहरणार्थ हिमालय व सह्याद्री पर्वत रांगांमध्ये लोहमार्गाचा विकास झालेला नाही. 2. या उलट सपाट मैदानी प्रदेशात वाहतुकीचे मार्ग तयार करणे सोपे व कमी खर्चाचे असते. म्हणून उत्तर भारतीय मैदानात रस्ते व लोहमार्गाचा विकास झालेला दिसतो. 3. समुद्रकिनाऱ्याजवळील डोंगर, टेकड्या, खाड्या, वाळूच्या टेकड्या असतील तर किनारी वाहतुकीवर मर्यादा येतात. 4. वाळवंटात आणि दलदलीच्या प्रदेशात मार्ग तयार करताना अडचणी येतात. उदाहरणार्थ आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडातील वनांच्या प्रदेशात व वाळवंटी प्रदेशात लांब अंतराचे रस्ते, लोहमार्ग इत्यादी विकसित करताना अडचणी येतात. 5. हवामानाचा अप्रत्यक्ष प्रभाव वाहतुकीच्या विकासावर होतो. तापमान कमी झाले तर नद्यांमधील, सरोवरातील, समुद्रातील पाणी गोठते. त्यामुळे अशा प्रदेशात वर्षभर वाहतूक चालू शकत नाही. उदाहरणार्थ सायबेरियातील नद्या, उत्तर अमेरिकेतील पंचमहासरोवरातील पाणी हिवाळ्यात गोठत असल्याने या भागात हिवाळ्यात जलवाहतूक होत नाही. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर इत्यादी भागात हिमवर्षाव होत असल्याने रस्त्यावर हिमाचे जाड आवरण तयार होऊन रस्ते बंद होतात. 6. पावसाळ्यात नद्यांना येणाऱ्या पुरामुळे रस्त्यावरील वाहतुकीला बाधा निर्माण होते. जास्त वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्रात उंच लाटा निर्माण होतात आणि किनारी वाहतुकीवर मर्यादा येतात. बंदरे आणि गोदीसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात. दंतूर किनारी प्रदेशात वाहतुकीचा विकास होतो. 7. हवाई मार्गावर तर हवामानाचा जास्त प्रभाव दिसतो. हवाई मार्गासाठी पोषक हवामान, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास व विमानतळ आणि गोदी यासाठी मैदानी प्रदेशांची आवश्यकता असते. सततचे धुके, पर्वत शिखरांनी व्याप्त प्रदेश हवाई वाहतुकीस अडथळ्याचे ठरतात. पाऊस, धुके, हिमवर्षाव, वादळे यामुळे हवाई वाहतूक बंद पडते. थोडक्यात वाहतुकीच्या विकासात भौगोलिक घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 3 दीर्घोत्तरी प्रश्न आहे. कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? उत्तर: कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात वाहतूक महत्त्वाची असते. प्रगत आणि परिणामकारक वाहतूक आर्थिक प्रगतीचा पाया असते. वाहतूक व्यवसाय हा तृतीयक आर्थिक क्रियांमधील पायाभूत घटक असून सर्व आर्थिक क्रियांचा विकास या व्यवस्थेवर अवलंबून असतो. लोहमार्ग जगभर निर्माण झाल्यामुळे आर्थिक विकासाला वेग आला. सागरी आणि हवाई मार्गामुळे हा आर्थिक विकास जगभर विस्तारला गेला. आज जगामध्ये असे एकही ठिकाण नाही की जेथे मानव किंवा वस्तू पोहोचू शकत नाही. 1. चांगल्या प्रगतिशील वाहतुकीमुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय उद्दिष्टे साध्य झालेली दिसतात. विविध पदार्थांना स्थान व काल उपयोगिता वाहतुकीमुळे निर्माण झाली. 2. उत्पादित वस्तू वाहतुकीमुळे बाजारपेठेपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जातात. 3. विविध उद्योगधंदे नेहमी कच्च्या मालाच्या क्षेत्रातच उभारले जातात असे नाही. ते उद्योग स्थानाचा लाभ घेण्यासाठी इतरत्रही उभारले जातात. अशा उद्योगांना विविध प्रकारच्या वाहतुकीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा होतो. कारखान्यात उत्पादित झालेला औद्योगिक पक्का माल बाजारपेठेपर्यंत पर्यायाने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे वाहतुकीमुळे शक्य झाले आहे. 4. एखाद्या प्रदेशात निसर्गतःच उत्पादन विपुल प्रमाणात होते. तथापि स्थानिक मागणी विशेष नसल्याने वस्तूला मूल्य प्राप्त होत नाही. वाहतुकीमुळे जर अशा वस्तू कारखान्यात किंवा बाजारपेठेत आणल्या तर वस्तूला मूल्य प्राप्त होते. उदाहरणार्थ कॅनडातील गहू. 5. अंडी, फळे, दूध, मासे, मांस असे नाशवंत पदार्थ दूरच्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी जलद वाहतुकीची साधने आवश्यक असतात. उदाहरणार्थ कोकणामध्ये आंबा पिकतो, पण त्याला जेवढी बाजारपेठ पाहिजे तेवढी उपलब्ध होत नाही.
परंतु जेव्हा हेच आंबे शहराच्या ठिकाणी किंवा परदेशी विक्रीसाठी रवाना करण्यात येतात तेव्हा आंब्याला भाव मिळतो. 6. तृतीयक आर्थिक व्यवसायांमध्ये पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय असून गेल्या काही दशकांमध्ये यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. सद्यस्थितीत वाहतुकीच्या प्रगत साधनांमुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या व्यवसायात वाढ झाल्याचे आढळून येते. त्यामुळे व्यापारात वृद्धी होते तसेच देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात देखील वृद्धी होते. 7. साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून देशाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी वाहतूक सुविधा उपयुक्त ठरतात. थोडक्यात वाहतुकीमुळे देशाची आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थिती समर्थ होण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 4 दीर्घोत्तरी प्रश्न आहे. संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, स्पष्ट करा. उत्तर. संदेशवहन ही एक प्रक्रिया असून याद्वारे संदेशाचे आदानप्रदान केले जाते. ही प्रक्रिया सर्व सजीवांमध्ये होत असते. चित्रांची भाषा, चिन्हांची भाषा, सांकेतिक भाषा, मुद्रा, बोलणे इत्यादी प्रकारे मानव संदेशांचे वहन करत असतो. यामधील काही संदेशवहन समक्ष घडते तर काही संदेश दूरवर पाठवून घडवले जातात. 1. सध्याचे युग हे माहितीचे युग आहे. ज्याच्याकडे माहिती तो आघाडी घेणार. याचाच अर्थ माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक जण, प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असतो. त्यामुळे आधुनिक काळात संदेशवहनाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या माध्यमाद्वारे माहितीची देवाणघेवाण होत असते. 2. भारतातील पोस्ट ऑफिसचे सर्वात दाट जाळे असून सामान्य माणसाला परवडणारी ही सेवा आहे. आज पोस्ट ऑफिस मार्फत लोकांचे पैसे ठेवीच्या स्वरूपात ठेवले जातात. 3. आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून हवामानाचे अंदाजपत्रक कळते. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती या माध्यमांद्वारे मिळते. तसेच मनोरंजन, शिक्षणावर आधारित सर्व प्रकारची माहिती मिळत असल्यामुळे दूरदर्शन आणि आकाशवाणीला महत्त्व प्राप्त झाले. राजकीय पुढारी आपल्या लोकांशी आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांद्वारे बोलू लागले. मोठमोठ्या तज्ज्ञांची किंवा शास्त्रज्ञांची भाषणे ऐकणे सामान्यांना शक्य झाले. 4. आजच्या जगात जागतिक स्पर्धेत टेलिफोन, मोबाईलचे महत्त्व फार मोठे आहे. या संदेशवहनाद्वारे एका ठिकाणचा संदेश देशात किंवा परदेशात कोणत्याही भागात काही क्षणात पोहोचविला जातो. 5. उपग्रहांचा अनेक कार्यासाठी उपयोग होतो. उदाहरणार्थ संदेशवहन, दूरसंवेदन इत्यादी. कृत्रिम उपग्रहाने संदेशवहन क्षेत्रात क्रांतीच घडवून आणली. उपग्रहाद्वारे जगभरातील सर्व संगणक एकमेकांना जोडून संगणकाचे आंतरजाळे तयार केले गेले आहे. त्यामुळे जगभरात माहितीची देवाणघेवाण होते. त्यामुळे जग संदेशवहनाच्या रूपाने अगदी जवळ आले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात या संदेशवहनाचा प्रभाव दिसतो. नेत्यांना एकमेकांच्या भेटी, बैठकी तातडीने ठरवता येऊ लागल्या. एकमेकांशी प्रत्यक्ष बोलून आपले निर्णय घेता येऊ लागले. त्यामुळे युद्ध टाळणे, मदत देणे शक्य झाले. जग फार जवळ आले. देश एकमेकांचे प्रश्न समजू लागले. एकमेकांशी बोलून एकमेकांना मदत करू लागले. आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढू लागले. अशा रीतीने संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. प्रश्न क्रमांक 7 खालील माहिती नकाशात भरा व सूची लिहा किंवा सूची तयार करायची. 1. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा. 2. खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग. 3. भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि 4. भारतातील एक महत्त्वाचे बंदर. या नकाशामध्ये आपल्याला ज्या बाबी विचारलेल्या आहेत त्या आपण दाखवूया. क्रमांक 1ला दाखवायचे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा, तो आहे सुएझ कालवा. इथे दाखवायचा पहा आणि याची सूची पण तुम्ही तयार करायची आहे. नंबर 2ला आहे 2 खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग. तो इथे आहे, त्याला ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग म्हणतात. तो अशा प्रकारे गेलेला आहे पहा इकडून असा. याला म्हणायचं ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. लोहमार्गाचं तुम्ही चिन्ह करायचं आहे तिथे सूचीमध्ये दाखवून. इथे 2 नंबरला. नंतर 3 नंबरला आहे भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ.
आता आपण मुंबई किंवा दिल्ली दाखवू शकतो. इथे भारतात हे 3 नंबरला दिल्ली दाखवले, मुंबई घेतलं तरी चालू शकेल. पण चौथं विचारलेलं आहे आपल्याला भारतातील महत्त्वाचे बंदर, ते मुंबई, ते इथे घेतलंय आपण या बाजूला. दोन्हीपैकी कोणतंही लिहा किंवा कोची लिहिलं तरी चालेल, कोणतंही बंदर लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उतार्यावरील प्रश्न, उतारा पाहू आपण. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने किंवा उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शवलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. यावरील प्रश्न पाहूया. क्रमांक 1, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? 2, नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? 3, नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. 4, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेत कोणत्या घटकांचा परिणाम होतो? आणि 5, नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? याची उत्तरे पाहूया. क्रमांक 1, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? उत्तर, पर्यटन क्षेत्रात विविध उद्योगांना एकत्रित आणून पर्यटकांच्या विविध गरजा भागवणे आवश्यक असते. ही प्रक्रिया खूप जटिल असते आणि त्यासाठीच जटिल प्रक्रिया सोपी करून विविध उद्योगांना एकत्र आणून पर्यटन व्यवसाय आकर्षक करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. दुसरा प्रश्न, नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? उत्तर, ज्या गंतव्यस्थानाचे पर्यटन व्यवसाय विकसित होणार आहे त्या ठिकाणच्या समुदायाला सहभागी करून घेऊन पर्यटनाचा विकास करणे आवश्यक आहे. याला कारण पर्यटनामुळे त्या क्षेत्रातील पर्यावरण, समाज, संस्कृती आणि आर्थिक विकास अशा 4ही घटकांवर परिणाम होतो. हा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असा दोन्ही असू शकतो. सकारात्मक परिणामात वाढ करून नकारात्मक परिणाम कमी करून पर्यटन व्यवसाय विकसित करण्यासाठी तेथील नियोजनात स्थानिक समुदायाला सहभागी करून घेणे आवश्यक आहे. तिसरा प्रश्न, नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. उत्तर, मर्यादित स्रोतांचा योग्य वापर, उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार वाढ हे नियोजनाचे 2 फायदे आहेत. चौथा प्रश्न, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेत कोणत्या घटकांचा परिणाम होतो? उत्तर, पर्यटनाच्या गंतव्यस्थानी असणाऱ्या समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर पर्यटनाचा परिणाम होतो. पर्यटनामुळे स्थानिक साधनसंपत्तीचा वापर होतो, मात्र त्यावर ताणही येतो. पर्यावरणीय समस्या उद्भवतात. सांस्कृतिक देवाणघेवाण वाढते, मात्र त्याच वेळेस आर्थिक उत्पन्न वाढते. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात. अशा प्रकारे गंतव्यस्थानाच्या यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आणि शेवटचा प्रश्न 5वा, नियोजन हे दीर्घकालिक कार्य का असते? उत्तर, गंतव्यस्थानाच्या श्रेणी सुधारणे, स्थानिक समुदायाचा समावेश करून घेऊन त्यांना पर्यटनासाठी तयार करणे, प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार वाढीसाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखणे, पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवणे आणि नकारात्मक परिणाम कमी करणे या सर्व क्लिष्ट किंवा जटिल प्रक्रिया असून त्यामुळेच नियोजन हे दीर्घकालिक असते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 6व्या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवलेला आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.